सिंधू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषहरा संबंधे जळजीव तारुणीवरा पुथा कृताही धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावी भूगुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज की जय. मायबाप 81 कोटी 6,10,000 देवता आहेत. तर त्यांचे 9 थवे आहेत. कर्मभूमीमध्ये 13 कोटी देवता आहेत. अष्टदेवनीमध्ये 13 आहेत. अंतराळमध्ये 13 आहेत. स्वर्गामध्ये 33 कोटी देवता आहेत. सत्य कैलास वैकुंठामध्ये 9 कोटी येतात. सत्य कैलास 9 कोटी. क्षीराब्दी 1,00,000 आहेत. अष्टभैरव 8, विश्वरूप 1 आणि चैतन्य 1. एकूण देवता 81 कोटी 6,10,000. मायबाबा ह्या पुस्तकामध्ये सर्व व्यवस्थित तुम्हाला दिलेलं आहे. हा जो अभ्यास आहे हा सर्व व्यवस्थित तुम्हाला दिलेला आहे. देवता कशा येतात, देवतेचे मळ काय येतात, देवतेचे तुम्हाला 2 साधनं, देवताप्राप्तीचे 2 साधनं कोणते येतं, हे सर्व प्रपंचाची रचना वगैरे सर्व काही ह्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. आणि ह्या पुस्तकाची किंमत फक्त 50 रुपये आहे. हे पुस्तक जर आपल्याजवळ असेल तर आपल्याला 9 प्रकरणं यायला काहीच अवघड जात नाही. फक्त त्याचे 20 पानं आपल्याला पाठ पाहिजे. तर बघा ह्या देवता ज्या आहेत 81 कोटी 6,10,000 त्या देवतेचे म्हणजे प्राप्तीचे 2 मार्ग आहेत. हे बघा मी ह्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. युगधर्म आणि विद्यामार्ग. तर युगधर्म म्हणजे बहिर्याग आणि विद्यामार्ग म्हणजे अंतर्याग असं याच्यात स्पष्ट केलेलं आहे हे पुस्तक आहे. तर मायबाबा युगधर्म म्हणजे बहिर्याग 5 आहेत. म्हणजे आत्मोपास्ती, भक्ती, याग, तीर्थक्षेत्र, व्रतदान आणि आगम असे 5 बहिर्याग आहेत. तर 4 युग आहेत. कृत, त्रेत, द्वापार, कली. कृतयुगेचा धर्म आहे आत्मोपास्ती, त्रेताचा धर्म आहे भक्ती, द्वापरी धर्म आहे याग, कलियुगाचा धर्म आहे तीर्थक्षेत्र, व्रतदान. आणि ह्या 4 युगामध्ये ह्या 4 युगाच्या बहिर्यागातून आपल्याला 6 देवतेच्या स्थानाची प्राप्ती होते. कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाय, सुकृण आणि माया, चैतन्य माया. फक्त राहतात कोणच्या विश्वरूप, अष्टभैरव आणि क्षीराब्दी अशा 3 देवता राहतात. त्या 3 देवतेचा बहिर्याग आहे आगम. तर आगम धरून 5 बहिर्याग आहेत. तर आगम हा बहिर्याग म्हणजे आगम ग्रंथ 4 आहेत. स्वच्छंद, ललित, मंथन, भैरव, आदिकादी असे 4 बहिर्याग आहेत त्याचे. हे 4 ग्रंथ आहेत त्याचे. तर हे ग्रंथ कोण लिहिले तर विश्वेचा मनोधर्म, अष्टभैरवाचे कर्तृत्व आणि क्षीराब्दीचे लिखाण असे 3 जणांनी लिहिले. त्यामुळं ह्या बहिर्यागाची प्राप्ती तर तिन्ही ह्या तिन्ही देवतेची प्राप्ती ह्या बहिर्यागामुळे होते. तर असे हे बहिर्याग 5 आहेत. तर 5ही बहिर्याग सारखे नाहीत मायबाप. तर आत्मोपास्ती हा संचारी बहिर्याग आहे आणि बाकीचे 4 बहिर्याग जे आहेत ते म्हणजे उपदेशरूप आहेत. तर हे उपदेशरूप बहिर्याग आहेत. तर म्हणजे उपदेशरूप म्हणजे कोणी बी आपल्याला यावं आणि आपल्या नातेवाईकांना सांगावं, करा ना आईवडिलाची भक्ती, करा ना भावाची भक्ती, करा ना गुरुची भक्ती असं, किंवा करा ना यज्ञ असं सांगावं आपल्याला. तर त्याप्रमाणे आपल्याला ते आपण आचरतो आणि मग त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळते जर आपण चांगले आचरलं तर. तर असं आहे मायबाबा. तर मग आत्मोपास्ती हा कसा बहिर्याग आहे? आत्मोपास्ती हा संचारी बहिर्याग आहे. त्याचा संचार कोण करत आहे? त्याचा संचार ईश्वर, चिजड आणि विद्यावंत करतात. कोणाला करतात? तो कर्मभूमीत असावा, त्या 12 वर्षाचा असावा, त्याने लेप जोडलेला असावा आणि तो देहाने युक्त असावा. अशा 4 पात्रता त्याच्याजवळ हव्यात. तर मग हे संचार कशाद्वारे होतो? तर संचार दृष्टीद्वारे होतो. आणि संचार झाल्यावर काय होतं हे महत्त्वाचं आहे. तर संचार झाल्यानंतर, आत्मोपास्तीचा संचार झाल्यानंतर त्या जीवाला संलग्न आणि संलग्नाचे मळ भेंडत्वाने प्रकाशतात हे ध्यानात ठेवायचं. आणि
त्या जीवाला स्वतःचा देह आणि स्वतःच्या देहावर असलेली मळ प्रकाशतात आणि संलग्न प्रकाशल्यामुळे तो आयुष्यभर त्या संलग्नाची उपासना करतो आणि मृत्यूनंतर त्याला म्हणजे चिजड मायाची प्राप्ती होते आणि वयाच्या 10 पट म्हणजे तिथं 1,00,000 वर्ष वय आहे तर 10,00,000 वर्षे सुख भोगायला मिळते असा हा वैराग आहे. तर त्याच्यानंतरचा त्रेताचा वैराग आहे भक्ती. तर तिथं भक्ती म्हणजे आई वडील गुरु आणि मोठ्या भावाची सेवा करावी लागते आणि ती बी आयुष्यभर. आणि आयुष्यभर सेवा केल्यानंतर आपल्याला मृत्यू येतो आणि मृत्यू आल्यानंतर आपल्याला सत्य कैलासाकडून देवतेची प्राप्ती होते. नंतर आहे द्वापार युग आहे. द्वापार युगामध्ये आपल्याला 100 यज्ञ करावं लागतात. तिथला याग हा धर्म आहे. 100 यज्ञ करावं लागतात आणि 100 यज्ञ केल्यानंतर आपल्याला स्वर्गदेवतेची प्राप्ती होते. नंतर आहे तीर्थक्षेत्रवर्धन कलियुगाचा धर्म. तर तो वैराग आपल्याला कसा आचरावा लागतो तर आपल्याला तीर्थाच्या ठिकाणी जावं लागते. तीर्थ म्हणजे काय या पुस्तकामध्ये आपल्याला तीर्थक्षेत्र सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. हे पुस्तक कृपया घ्या, तुमच्याजवळ असू द्या आणि त्याची 20 पानं जरी पाठ केली तुम्ही तरी तुम्हाला 9 प्रकरणं जशाचे तसे समजू शकतात. तर मग आपल्याला तीर्थ म्हणजे काय? तीर्थ म्हणजे ज्या तळ्यात नदीत देवताचा अवतार विग्रह क्रीडलेला आहे त्या पाण्याला तीर्थ असे म्हणतात. तर तीर्थ 3 आहेत. तर एक आहे पैठणला, एक आहे लोणारला, एक आहे वाराणसीला. तर वाराणसीला महादेवचा विग्रह क्रीडला, म्हणजे पैठणला ब्रह्मदेवतेचा विग्रह चिडला आणि म्हणजे लोणारला विष्णुदेवतेचा विग्रह क्रीडला असे. तर तिथं जायचं अगोदर त्या तीर्थामध्ये आंघोळ करायची, स्नान आणि आंघोळ केल्यानंतर जवळ मंदिरं असतात. मंदिरात जाऊन पूजा करायची लिंगाची आणि नंतर तिथं काही दिवस राहून तीर्थ व्रत दान करायचं आणि नंतर मग घरी यायचं आणि ह्या वैराग आयुष्यभर आचरायचं. तर चांगला आचरला तर अंतराळ देवतेची प्राप्ती होते, मध्यम आचरला तर अष्टदेवनीची प्राप्ती होते, कनियस आचरला तर आधुनिक म्हणजे कर्मभूमी देवतेची प्राप्ती होते. अशा प्रकारे ह्या 4 वैरागातून 6 स्थानीच्या म्हणजे कर्ममय, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकार्य, वैकुंठ आणि चैतन्यमय अशा 6 देवतेची प्राप्ती होते. 3 देवतेची प्राप्ती शिल्लक राहते, विश्वरूप, अष्टभैरव आणि क्षीराब्दी. तर या तिघाचा वैराग हा आगम आहे आणि आगम 4 ग्रंथ आहेत आणि ह्या आगम वैरागामध्ये आपल्याला 4 ग्रंथाचा अभ्यास आयुष्यभर करावा लागतो आणि मग आयुष्यभर केल्यानंतर आपल्याला मृत्यू येतो. मृत्यूनंतर आपल्याला उत्तम अभ्यास केला तर विश्वदेवतेची प्राप्ती होते, मध्यम अभ्यास केला तर अष्टभैरवाची प्राप्ती होते आणि कनियसा अभ्यास केला तर आपल्याला क्षीराब्दी देवतेची प्राप्ती होते. अशा प्रकारे मायबाबा हे वैराग समजून घ्या. किंवा हे पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये देखील मी तुम्हाला हे वैरागाची, अंतर्यागाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. ते बी बघून घ्या आणि हा व्हिडिओ 2-4 वेळेस जरी तुम्ही ऐकला वरचीवर तरी तुम्हाला हा वैराग कळून जाईल आणि त्याप्रमाणे समजून घ्या आणि आपलं भलं करून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो. आणि दुसरी एक विनंती करतो की आपला हा देऊळ ऑफिशियल चॅनल आहे. तर ह्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.